नमस्कार मंडळी. तर हा ब्लॉग बनवायचं कारण म्हणजे आज होता वसुबारस दिन. तर त्या आपण छोट्याशा वसूंना नेत आहोत नदीवर अंघोळ घालायला. आणि असं धावडवलं आम्हाला दोघांना तिघांना, पार घाम काढला काय सांगू तुम्हाला. नंतर आम्ही पकडून आणलं त्यांना परत खाली. इथनं जाताना परत धावडवला आणि परत त्या दशीवरनं आम्हाला परत असं धावडवला ना खाली. जेव्हा धावत गेलो तो बघ काल एवढा पलवला ना आम्हाला, काय सांगू तुम्हाला की जेवढा धावलं ना बेकार. रस्त्याने जाता जाता भाऊसचा पण वसू भेटलेला आहे रस्त्यात. मग काय भाऊसच्या पण वसूला घेतला. चल वासरू तू पण चल आमच्यासोबत. यो पण आला भाई, यो पण काय ऐक नाही. याला पण आता धुणार चांगला मस्त वेळी घासून पुसून. चल आता यो पण धावा लागला. ते धावत होते तिघं पण, घाम पडला काय सांगू. अरे हे चाललं नंतर घेतला ना खाली. चल 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 यो वाढला भावाने. चल यो पण धावत. भावाचं पाळ घाम काढलेला आहे पण. आणला कसा बसा नदीवर पोहायला, घेतला धुवायला त्यांना. ही नदीमध्ये पोरं पोहत होती. हे पोरानं बोलवला, पोरा होई चला या काढू धुवून यांना. ही आली पोरं सगळी, काढला धुवून. ह्याने धरला याला, ह्याने धरला याला, त्याने धरला त्याला. मग काय घेतला शॅम्पू लावला चांगला मस्तपैकी धुवून. मस्तपैकी चकचकीत धुवून काढलेला आहे. आंघोळ घातलेली आहे नदीवर. चांगला शॅम्पू लावून धुतला नदीवर. ते पाणी पण मारला नंतर सोडून दिला पाण्यात पोहायला. हा पोहतोय व असला बेकार एकदम. हा तर खतरनाक आहे. याचा वेगळाच प्रकार चालू आहे. अंघोळ धुवून आल्यानंतर थेट आणला त्यांना घरी. घरी आणल्यानंतर पहिला तर हिला सोडला दूध पियाला. कसा दूध पिते वासरू. व त्यांची पप्पांनी मस्तपैकी पूजा केलेली आहे. पायावर पाणी शिंपडलं तिघांच्या पण. तो तर लय बारका घाबरतो, जामच घाबरा येतो. पाणी शिंपडल्यानंतर त्यांना भस्म लावून घेतले. कपालाला भस्म लावले आणि त्यांना हार घालून घेतला आणि त्यांची पूजा केली. आणि अशा तऱ्हेने वसुबारस दिन संपन्न झालेला आहे. आणि तुम्हाला सर्वांना आमच्याकडून हॅप्पी दिवाळी. जर व्लॉग आवडला असेल तुम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा तऱ्हेने वसुबारस दिन निमित्ताचा व्लॉग संपन्न झालेला आहे. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन पुढील वाटचालीसाठी सुरुवात करू. हॅप्पी दिवाळी.